तो प्रोजेक्ट क्लायंटने अप्रूव्ह केला आहे. सो गुड जॉब. अगं काय झालं? बोर झालीयस का? तुम्ही आज का मला ऑफिसला यायला लावलं? माझा आज काम करायचा अजिबात मूड नाहीये. जानू, हे बघ, सगळं आपल्या मनाप्रमाणे कसं चालेल ना. वर्क इज ऑल्सो इम्पॉर्टंट. एक्सक्यूज मी, कोण आहात तुम्ही? आणि असं डायरेक्ट केबिन मध्ये कसे काय आलात? सेंटिमेंट, वेट, जरा आत ये. हे कोण आहे हा माणूस? यांना आत कोणी सोडलं? सॉरी सर, हे आमचे युनियन लीडर आहेत. तू का सॉरी म्हणतोस याला? याची लायकी नाही सॉरी म्हणायची. तू आमची लायकी काढतोस का? आज तुला तुझी लायकी दाखवतो. ये रे इकडे. कोण आहे हा? बस का साहेब, तुम्ही मला ओळखत नाही? गेले वर्षभरापासून तुमच्या ऑफिसमध्ये वॉचमॅनची नोकरी करतोय मी. ओह सॉरी, तुम्ही युनिफॉर्ममध्ये नव्हता ना, म्हणून मी तुम्हाला ओळखला नाही. आता कधीच घालणार नाही तो युनिफॉर्म आणि तुलाही नीट जगू देणार नाही. पण झालंय तरी काय? हा इमानीद्वारे तुझ्या कंपनीत काम करतोय आणि तू याच्यावर चोरीचा आळ घेतलास. चोरीचा? कधी? मी? मला काहीच आठवत नाहीये. मी चोरीचा आळ कधी घेतला? जरा आठवून बघा साहेब, 6 महिन्यापूर्वी कदम साहेब फायली घेऊन गेले होते आणि तुम्हाला त्या सापडत नव्हत्या म्हणून तुम्ही माझी झडती घेतली होती. एक्सक्यूज मी कोणाची झडती वगैरे घेतलेली नाही. ओके, मला आठवतंय ना, त्यावेळेला कदम फाईल्स घेऊन गेले होते हे मला माहीत नव्हतं आणि त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट होऊ शकत नव्हता. म्हणून मी म्हटलं होतं की तुमच्या कोणाकडे फाईल्स आहेत का हे चेक करा, दॅट्स ऑल. मग तुमच्या सुपरवायझरनी माझी बॅग चेक का केली? यालाच चोरीचा आळ घेणे म्हणतात आणि आम्ही असले खोटे नाटे आरोप अजिबात सहन करणार नाही. आम्ही ते प्रामाणिकपणे काम करतो आणि तू साहेब म्हणून आमची काही चूक नसताना आमच्यावर आरोप करणार. इथून पुढे असला अपमान अजिबात खपून घेतला जाणार नाही. बरोबर आहे, यांना आता सोडायचं नाही. श्रीमंतीचा माज आला यांना. आता आपण चांगलाच धडा शिकवाय याला. बघा, जस्ट वेट प्लीज. तुम्ही असे चिडू नका. मला सांगा, मी असं काय करू ज्याने तुमचं समाधान होईल?